नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या शेतामध्ये डवरण चालू आहे। आपले 5 बाय 1 कोर लागवड आहे आणि आज या ठिकाणी आपण डवरून घेतला आहे आणि लगेच निंदन करून याला खत देणार आहोत। तर ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट 20-22 दिवसाचा झालेला आहे, ठीक आहे, ज्यांचं कपाशीमध्येच कपाशी पेरलेली आहे दरसालप्रमाणे, त्या शेतकऱ्यांसाठी खास करून महत्त्वाचं की ज्यांचा प्लॉट आता सध्या स्थितीमध्ये 20 दिवसाचा झाला आहे त्यांनी खत दिलं पाहिजे। कारण की कपाशीमध्ये कपाशी जर असेल तर त्याची वाढ अपेक्षित होत नाही। जर खत दिलं तर त्याला म्हणजे जे काही आहे वाढसुद्धा व्यवस्थित राहील आणि ब्रँचिंग वगैरे त्या सर्व गोष्टी होईल। आणि एकदमच जर वाढ होत नसेल, 22-23 किंवा 25 दिवसाचा प्लॉट झाला असेल तर अशा ठिकाणी आपण खात द्यायचं असेल तर त्यामध्ये आपण 10-26-26 सोबत 10 किलो युरियासुद्धा मिक्स करून देऊ शकतो। फक्त 10 किलो द्यायचा, कारण की 10-26-26 मध्ये ऑलरेडी 10% नत्र आहे, त्याच्यामुळे जास्त युरिया टाकायची काही आवश्यकता नाही, पण 10 किलो आपण घेऊ शकतो, ठीक आहे। आणि ज्यांचा असा म्हणजे 20-22 दिवसा प्लॉट झाला, खत द्यायचं असेल तर डवरणी करा किंवा निंदून घ्या, खुरपून घ्या आणि खत द्या। तर खत द्या आपल्याला गड्डे करून द्यायचं आहे कपाशीच्या 5 बोटा अंतराने। आपण तसं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कशा पद्धतीने समजा आणि काय द्यायचं ते सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। तर पुन्हा एकदा म्हणजे शेतकऱ्यांना एक माहिती म्हणून, कारण की आपल्या शेतामध्ये डवरणी चालू आहे आणि उद्यापासून खुरपणी समजा म्हणजे निंदन वगैरे चालू होणार आणि निंदन झाल्याच्या बाद आपण खत देणार आहोत याला। तर खत दिल्याच्या बाद नंतर फवारणी करायची आपल्याला 2 दिवसांनी। कुठली करायची ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंच आहे। तर ज्यांचा प्लॉट कपाशीमध्येच कपाशी आहे त्या शेतकऱ्यांना खत नियोजन करा, कारण की वाढत नसेल तर ठीक आहे, किमान 18-20 दिवस जरी झाले असेल तरी आपण खत नियोजन करू शकतो, ठीक आहे। कपाशीमध्ये कपाशी असेल तर, वाढतच नसेल प्लॉट तर, आणि ज्यांचा ठीक व्यवस्थित आहे समजा वाढ वगैरे होत आहे तर त्यांनी ठीक आहे 22-25 दिवसांनी खत दिलं तरी चालेल। नाहीतर सुरुवातीला आपण ज्यांचा रेग्युलर म्हणजे कपाशी प्लॉट चांगला आहे, वाढसुद्धा होत आहे, तर अशांनी थोडंसं लेट दिलं तरी चालेल। ज्यांची वाढ होत नाही त्यांनी लवकर दिलं पाहिजे। ज्यांचा कपाशी प्लॉट वाढत नसेल त्यांनी खत लवकर दिलं पाहिजे, आणि ज्यांचा वाढत आहे त्यांनी लेट दिलं तरी चालेल। नाहीतर कसं होणार आहे, आपण कपाशी वाढून राहिली तरी लवकर खत दिलं तर अतिरिक्त कपाशीची वाढ होऊन जाईल, म्हणजे ज्या ब्रँचिंग पाहिजे भेटायला फुटायला पाहिजे त्या ब्रँचिंग फुटणार नाही, आणि अतिरिक्त वाढ झाल्या कारणानं फांदीतलं जे अंतर आहे ते वाढणार। फांदीतलं अंतर वाढलं म्हणजे काय होणार आहे की आपल्या ज्या जास्त फांद्या लागायच्या त्या फांद्या कमी लागेल, झाड वाढेल, ठीक आहे। फांद्या कमी लागल्या तर निश्चितच पात्याचं रूपांतर समजा म्हणजे पात्याची संख्या ते कमी होऊन जाईल। फांद्या जर जास्त लागल्या तरच आपल्या पात्या वाढेल ना, म्हणजे पात्या बोंड वाढेल। त्याच्यामुळे अतिरिक्त खत देऊन वाढसुद्धा करायचे नाही। एकरी एकच बॅग द्यायची आहे। आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं एकरी एकच बॅग द्या, अतिरिक्त खत देऊ नका। जेवढं आवश्यक आहे झाडाला तेवढंच द्या, कारण की जास्त खातं सुरुवातीला लहान असल्याला जास्त खाताची आवश्यकता नाही, परंतु वाढ होत नसेल त्याच ठिकाणी फक्त युरिया वापरला पाहिजे 10 किलो, ठीक आहे। नसेल आपण वापरला तर फवारणीमध्ये सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीनं फवारणीसुद्धा घेऊ शकतो, ते सुद्धा आपण सांगू, व्हिडिओ करू एक, ठीक आहे। तर शेतकरी प्रत्येकजण खत देतो अतिरिक्त, फांद्यातलं अंतर वाढते, झाड वाढत जाते, मग झाड वाढल्याच्या बाद फांद्या कमी लागतात, फुटवे कमी लागतात, पात्या कमी, बोंड कमी लागतात, मग एकदम हाईट वाढली की म्हणता आपल्याला झाड आता एकदम वाढलं, याची हाईटसुद्धा थांबवली पाहिजे। म्हणजे आपल्या चुकीमुळे झाडसुद्धा वाढते आणि परत खर्च करून आपण झाड थांबवण्याचं सुद्धा औषध फवारतो, म्हणजे निवड आपला खर्च हा वेस्टेड जातो। त्याच्यामुळे एक माहिती म्हणू की असं होऊ नये, ठीक आहे। तर योग्य तेच नियोजन केलं पाहिजे, ठीक आहे। आणि आपला आता वांगी प्लॉटसुद्धा आहे इकडे, ठीक आहे। आपले कपाशी आहे, वांगीसुद्धा आहे, प्रत्येक पिकाचं आपलं नियोजन आपण सांगतो। भाजीपाल्यामधील सर्वच पिकं आपण घेतलेले आहे, इवन टोटल सर्वच, त्या सर्व पिकांचं सुद्धा नियोजन आपण सांगू शकतो। कोणाचं जर असेल तर त्यांनासुद्धा आपण माहिती देऊ शकतो, ठीक आहे। तर एवढीच एक माहिती सांगायची होती। धन्यवाद।